नागपूर शहरात एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपातील आरोपीला पाचपावली पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपीला जोरबंद केले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया विशेष रिपोर्ट मधून. नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणीने पोलिसांकडे गंभीर तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार आरोपीने तरुणीला लग्नाचे आश्वासन दिले आणि तिचा विश्वास संपादन करून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्नास नकार देत तिची फसवणूक केल्याचा आरोप तिने केला आहे. तक्रार प्राप्त होताच पाचपावली पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आलाय. पोलिसांनी वेगवान हालचाली करत आरोपी अलियास शेख महमूद वय 21 वर्ष राहणार मेहंदीबाग कॉर्नर पॉवर हाऊस जवळ याला ताब्यात घेतलंय. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आरोपी विरुद्ध यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून आरोपीची सखोल चौकशी केली जात आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त राहुल मदने, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवप्रसाद पारखे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव आणि त्यांच्या तपास पथकाने आरोपीला अटक करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पाचपावली पोलीस करीत आहेत. सदर गुन्ह्यातील पीडित महिला मुलगी ही पाचपावली हद्दीतील राहणारी असून आरोपी नामे शेख इलियास शेख महमूद वय 21 वर्ष राहणार मेहंदीबाग कॉर्नर पॉवर हाऊस जवळ पोलीस ठाणे शहर नागपूर शहर हे आरोपीचे नाव आहे. सदर आरोपी पीडित मुलीला अल्पवयीन मुलीला टू व्हीलर गाडीने वारंवार पाठलाग करून तिला त्रास देत होता. अशा फिर्यादीवरून आम्ही नमूद आरोपीचा शोध घेतला आणि त्या ताब्यात घेतलेला आहे. अटक करण्यात आलेली आहे. पुढील चौकशी चालू आहे. सदर आरोपीचा पहिलाच गुन्हा आहे. तर कोणत्याही प्रकारचा रिपोर्ट सध्या मिळून आलेला नाही आहे. पीडित मुलीचं वय आहे 14 वर्ष आणि आरोपीस त्याच्या राहत्या परिसरातून ताब्यात घेण्यात आलेले आहेत. सदर कारवाई मान्य DCP सर मदने साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री पारवे साहेब, पोलीस निरीक्षक श्री पुरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव आणि तपास पथकातील अंमलदारांनी कारवाई केलेली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि जलद कारवाईमुळे आरोपीला अल्पावधीत अटक करण्यात यश आले. आता या प्रकरणातील पुढील सत्य, तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेतून समोर येणार आहे.